नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता जवळच एक सण येत आहे, ते म्हणजे होळी। तर ह्या होळीसाठी आमच्या विदर्भात चाकोल्या केल्या जाते शेणाच्या। तर हे चाकोल्या कशा करतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी। आणि काय ठिकाणी वेगवेगळी प्रथा असेल, तर आमच्याकडे विदर्भात चाकोल्या केल्या जाते शेणाच्या। तर शेणाच्या चाकोल्या कशा केल्या जाते, कशा करतात ते तुम्हाला दाखवते। मला पण करायचं आहे। थोडं शेण आहे, कारण की शहरात एवढं काही शेण वगैरे भेटत नाही। तर जेवढं शेण भेटलं ते थोडं चाकोल्या करूया। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू आणि तुम्ही पण साथ द्या चाकोल्या करण्यासाठी। तर इथं बघू शकता मी शेण घेतलं आहे। जास्त शेण मिळालं नाही, पण जेवढं शेण मिळालं आता त्याच्या चाकोल्या बनवूया आपण। शेणाचे चाकोल्या ह्या वेगवेगळ्या आकाराच्या बनवल्या जाते। तर मी 2-3 आकाराचे बनवणार आहे। त्यातला हा एक प्रकार, आम्ही त्याला शंकरपाड्याचा आकार म्हणतो, कारण की शंकरपाड्यासारखाच आकार दिसतो त्याचा। बघा तुम्ही आता असा शेणाचा गोळा इकडून तिकडून थापून घेतला आहे। मधात गोल राऊंड पाडायचा आहे, छिद्र पाडायचं आहे मधात, कारण की चाकोल्या वाळल्यावर आपल्याला त्याचा हार बनवायचा आहे। तो हार इझी ओळखता आला पाहिजे, आपल्या चाकोल्या तुटलं नाही पाहिजे, त्यासाठी आधीच त्याच्यात मधात होल पाडून घ्यायचा आहे। कारण की ते हार बनवल्यावर आपल्याला होळीत अर्पण करायचा आहे हार, त्यामुळे नंतर पानाच्या आकाराची चाकोली बनवून घेऊया। तर बघा पानाच्या आकृतीसारखी दिसते ना चाकोली, त्यामुळे त्याला पानाचा आकार बोललो आपण। तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बनवू शकतो आपण आकृती, जसं गोल, ट्रायंगल, हार्डवाले, स्टारवाले, खूप वेगवेगळ्या प्रकारचे जसं आपल्याला जमते तशा प्रकारचे आपण बनवू शकतो। तर बघा आता गोल राऊंडवाले बनवणार आहे मी। ते आपले असते ना मेंदू वडा, तसे टाईप। तर मला गोलपड पाडून घेतला आहे हार ओढण्यासाठी। तर आपण बाकीच्या चाकोल्या बनवून घेऊया जसे पाहिजे तसे। खूप जुनी प्रथा आहे ही चाकोल्या बनवण्याची। तर त्याचे हार बनवून मग होळीत अर्पण करायचा तो हार। अशा या चाकोल्याचा हार होळीत टाकून होळीला पेटवला जात होतं। आम्ही मैत्रिणी मिळून लहानपणी खूप शेण जमा करायचो, वेगवेगळ्या आकाराचे चाकोल्या बनवून घ्यायचो, खूप मोठे मोठे हार बनवायचो त्याचे। होळीला 8 दिवस बाकी आहे तेव्हाच तयारीला लागायचो आम्ही चाकोल्या बनवण्याच्या, कारण की तेव्हा शेण पण खूप जास्त मिळायचं। आणि खरकास म्हणजे हे चाकोल्या आहे ना, खाली न चिकटण्यासाठी आम्ही आधी त्याला नाही का चुलीतली जे राखड असते ना ते लावायचं खाली आधी, म्हणजे त्यामुळे चाकोल्या इझी असे निघतात। जसं पोळी बनवताना पोळी पोळपाटाला चिटकली नाही पाहिजे, त्यासाठी आपण कोरडी कणिक वापरतो ना, तशा टाईप चुलीची राखड वापरत होतो आम्ही आधी। सर्व काही अवेलेबल होतं आधी, आता मिळत नाही, जास्त शेण पण मिळत नाही शहरी भागात। तर आता तर खूप इझी झालं आहे, आता मार्केटमध्ये रेडीमेडच चाकोल्या मिळतात। जी हातानं बनवण्याची मजा असते ना, ती मजा ते रेडीमेडमध्ये नाही। मार्केटमध्ये खूप काही आता वस्तू रेडीमेड मिळतात, त्यात काही विशेष नाही, पण हाताने बनवलेली मेहनत केलेली एक वेगळीच मजा असते, हो की नाही? असं आपण बनवायला पाहिजे, अशी आपली जुनी प्रथा आपण जपली पाहिजे। कारण की आपल्या समोरची जी पिढी आहे ना, तेच आपल्यापासूनच शिकणार, त्यांना पण कळायला हो काय नवीन नवीन बनवत होते आधी, काय प्रथा होती जुनी, हो की नाही? बरोबर की नाही? तेव्हाच त्यांना समजेल काय असते सणवार, काय पद्धती होत्या जुन्या काळात, तेव्हाच ते शिकणार आणि ती प्रथा पुढे घेऊन जाणार। म्हणून आपली जुनी प्रथा सर्वांनी जपली पाहिजे, कारण की आपली पुढची पिढी पण आपल्यापासूनच शिकेल ना। जेव्हा आपण शिकू तेव्हाच त्यांना समजेल त्या गोष्टीचं महत्त्व, त्या कशासाठी केल्या जाते, कशासाठी आहे त्याचा उपयोग, काय अर्थ आहे त्या गोष्टीचा, आपण समजून सांगू तेव्हाच ते शिकणार आणि आणखी पुढे ते गोष्ट पुढच्या पिढीला कळत जाणार। कारण की हल्लीच्या काळात खूप अशा प्रथा आहे ज्या अदृश्य होत आहे। म्हणून आपली ही जुनी प्रथा आपल्याला जेवढी जोपता येईल, टिकवता येईल तेवढी टिकवा, आणि तेवढीच पुढे टिकत राहील आणि पुढच्या पिढीला पण शिकता येईल। तर बघा तयार आहे आपल्या चाकोल्या वेगवेगळ्या आकाराच्या, जास्त तर गोलच बनवल्या आहे मी। तर वेगवेगळा आकार देता येते, जसा द्यायचा आहे तसा। आता याला छान उन्हीत वाढू देणार, नंतर त्याचा हार ओढून होळीच्या दिवशी होळीत अर्पण करणार।
असं म्हणतात की ह्या चाकोल्याचा हार होडीत अर्पण केल्यामुळे आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी ऊर्जा असते ना ती दूर होते अशी मान्यता आहे. त्यामुळे याचा मान आहे ह्या हाराचा. नंतर हे हार होडीत अर्पण केल्यावर याची राख घरी आणली जाते थोडी सर्वांना लावण्यासाठी आशीर्वाद म्हणून होडी देवीचा. तर वर्षभर ते राख आम्ही ठेवतो आमच्या घरी जपून. कधी लहान मुलांना कधी तब्येत वगैरे खराब वाटली तर त्याचा टिक्का आम्ही लावत असतो. तर जेवढा मला माहिती आहे चाकोल्याबद्दल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला माझ्या पद्धतीने. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण अशा चाकोल्या वगैरे बनवतात का ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या सर्वांनी.